तिसऱ्या विकास आराखड्यामध्ये मूलभूत सुधारित सुविधांचा समावेश करावा अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं नगररचना विभागाकडे आजच्या बैठकीत केली। याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्व सूचनांचा समावेश तिसऱ्या विकास आराखड्यात केला जाईल अशी ग्वाही नगररचना विभागानं दिली आहे। शहराच्या भविष्यकालीन विकासाचं चित्र ठराविक तत्व प्रणालीनुसार तयार होण्यासाठी शहराचे विविध पैलू सूत्रबद्ध रीतीने संघटित करून शहरातील एकूण व्यवहार कार्यक्षम आणि परिणामकारक होऊन आल्हाददायक परिसर निर्माण करणं हा कोणत्याही विकास योजनेचा मुख्य हेतू असला पाहिजे। मात्र कोल्हापूर शहराबाबत असं होताना दिसत नाही। त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत 1 इंचही हद्दवाढ न झालेल्या कोल्हापूर शहरातील जागांच्या आरक्षणासह स्वच्छता, क्रीडांगण, शहराचा सर्वांगीण विकास अशा मूलभूत सुविधांचा समावेश तिसऱ्या विकास आराखड्यामध्ये करावा अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। आज कोल्हापूर महापालिकेच्या राजारामपुरीतील नगररचना विभागात नगररचना विभागाचे उपसंचालक D.A. कदम यांच्यासमोर मुख्य सर्व प्रश्नांचा उहापोह कृती समितीच्या अधिकाऱ्यांनी केला। या कृती समितीच्या लेखी आणि तोंडी सूचना विचारात घेऊन त्याचा तिसऱ्या विकास आराखड्यात गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही उपसंचालक D.A. कदम यांनी यावेळी दिली। यावेळी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, R.K. पवार, ॲडव्होकेट अनिल घाडगे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते।